आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गेल्या बुधवारी 26 तारखेला राहुरी शहरामध्ये जो अप्रिय प्रकार घडला त्याची रिॲक्शन म्हणून त्या दिवशी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी रस्ता रोको केलं आणि गुरुवारच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी बंद पुकारला गेला। सणाचा बाजार असताना सुद्धा लोकांनी उत्स्फूर्त बंद त्या ठिकाणी पुकारला आणि त्याला यश आलं। माननीय माजी आमदार माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी उद्यापासून बंद त्या ठिकाणी पुकारल्याचं जाहीर केलं, परंतु राहुरी शहरातील सर्व व्यापारी बंधू, छोटे मोठे व्यापारी, रस्त्यावर धंदा करणारे, व्यवसाय करणारे व्यापारी, त्याचबरोबर मोठमोठे दुकानदार यांनी आणि राहुरी तालुक्यातील शेतमाल भाजीपाला पिकवणारे शेतकरी आणि ते सर्व शेतकरी यांनी एक त्या ठिकाणी विनंती केली की हा बंद आता उद्या पुकारू नये, त्याला स्थगिती त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांच्या भावना आम्ही प्राजक्तदादापर्यंत पोहोचवल्या। आज प्राजक्तदादा अमेरिकेत असल्यामुळे त्यांच्याशी फोनवर बोलणं झाल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आम्ही उद्या जो त्यांनी बंद पुकारला होता तो स्थगित करत आहोत, कारण त्यामुळं होणारं नुकसान, राहुरी शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम त्या ठिकाणी सुरू होती, त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी प्रपंचाला नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ऐन सणासुदीच्या बाजारातही त्यावेळेस त्या नुकसान झालेलं आहे। गुरुवारचा सणाचा बाजार होता आणि इथून पुढं भाजीपाल्याला आता जरा बऱ्यापैकी शेतकरी पिकवतात। आमच्या मार्केट यार्डमधले सर्व विक्रेते आहेत, आडते आहेत, त्यांनी विनंती केली, शेतकऱ्यांनी विनंती केली की हे आमचं नुकसान त्या ठिकाणी होतं आहे, आपण दुसऱ्या संयमी मार्गाने या कृतीचा निश्चित त्या ठिकाणी करणारच आहोत, किंवा आपली जी मागणी आहे की जो कोणी हा आरोपी त्या ठिकाणी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शिक्षा व्हावी आणि ह्या भावनेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत। परंतु हे करत असताना सर्वसामान्य नागरिकाला कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून प्राजक्तदादाने सुद्धा आमची विनंती त्या ठिकाणी मान्य केली आणि उद्याचा जो बंद आहे तो स्थगित त्या ठिकाणी केलेला आहे। राहुरी मार्केट यार्डमध्ये जो भाजीपालाचा मोंढा सकाळी असतो तो होणार सुरळीत, उद्या सुरळीत होईल, बाकीचे सुद्धा कामकाज त्या ठिकाणी व्यवस्थित सुरळीत होईल। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।